दरम्यान पुण्यात एक मोठी बातमी। पुण्यात एटीएसनं एक मोठी कारवाई केली आहे। बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटरवर ही कारवाई झाली। अनेक कंपन्यांची फसवणूक केल्याचं समोर आलंय। या कारवाईत 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुण्यात बेकायदेशीर सिमबॉक्सच्या सहाय्यानं अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज पुणे पोलिसांनी उघड केलं। दहशतवाद विरोधी पथक पुणे युनिटची ही संयुक्त कारवाई। रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। रेवती, काय अपडेट्स? सौरभ, आपल्याला जसं माहिती आहे की 24 ऑगस्टला एका गोपनीय माहितीद्वारे पुणे दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने कोंढव्यातल्या मिठानगरच्या MA कॉम्प्लेक्समध्ये छापेमारी केली आणि त्या छापेमारीमध्ये जवळपास 3788 सिम कार्ड, 9 वायर, वायफायचे वायर आणि असा बराच मुद्देमाल, इन्व्हर्टर, लॅपटॉप या सगळ्याचा समावेश होता आणि ते सगळं जप्त केलं। आणि त्याच्यानंतर 32 वर्षीय नौशाद सिद्दीकी याला अटक देखील करण्यात आलेली आहे आणि पुढे याचा तपास दहशतवादी विरोध पथकाकडून होत आहे आणि ह्याचे पुढे काय धागेदोरे जोडल्या जातात हे पाहणं देखील महत्त्वाचं राहील। सौरभ, रेवती, या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद।